दितु संवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पस्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽस्तु केवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार आम्ही पाहणार आहोत किंवा सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये सम्यक दृष्टीच्या जीवनात 8 अंग कशा प्रकारचे असतात आणि निश्चयनयाने त्याचं कथन समयसार मध्ये आम्हाला केलेलं दिसतं। पण कदाचित निश्चय ऐकल्यानंतर आमच्या मनामध्ये संभ्रम होऊ नये म्हणून त्याच वेळेला चरणानुयोगाच्या ग्रंथामध्ये देखील व्यवहार दृष्टीने या अंगांचं स्वरूप जे विशद केलेलं आहे हेही आम्हाला समजणं गरजेचं आहे। कारण कधीही तौलनिक अध्ययन करून स्वतः आम्ही योग्य मार्गावर जाणं हेच आमच्यासाठी कार्यकारी असणार आहे। 3 अंग आपण बघितले, निशंकित अंग, निकांक्षित अंग आणि निर्विचिकित्सा अंग। निश्चयनयाच्या कथनामध्ये आचार्यांनी सांगितलं की याला आत्मस्वरूपाचं भान आहे, न्यायक स्वभावी आत्मा त्याच्या प्रतीतीत आहे, अनुभवात आहे आणि म्हणून तत्वांवर कुठल्याही प्रकारची शंका त्याची नाही। पण एवढंच सांगून आम्हाला भागत नाही, आम्हाला व्यवहाराची दृष्टी पण सांगावी लागते। म्हणून 7 तत्वांवर 8 अंगांनी सहित, 8 मुडतांनी रहित, 6 अनायतांनी रहित अशी जी श्रद्धा हिला आम्ही व्यवहार निशंकित अंग अशा प्रकारचं म्हणू शकतो व्यवहाराच्या दृष्टिकोनातून। निकांक्ष हा जो सम्यक दृष्टी जीव आहे याला अतींद्रिय आनंदाची अनुभूती आल्यामुळे हा दुसऱ्या कुठल्याही आनंदामध्ये त्याला रस उरलेला नाही आणि म्हणून तो निरंतर अतींद्रिय आनंदाचीच भावना जीवनात करतो आणि लौकिक कोणत्याही इंद्रियजन्य आनंदापासून तो दूरच असतो, त्याची अभिलाषा त्याच्या जीवनात असत नाही। हे निश्चयने निकांक्षित अंग आम्ही बघितलं। आणि निर्विचिकित्सा अंग जीवनामध्ये कशीही अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती आली तरी देखील त्याविषयी कुठल्याही प्रकारचा राग द्वेष परिणाम, घृणास्पद परिणाम अंतरंगामध्ये न राहणं याचं नाव आहे निश्चयनयानी निर्जिगुप्सा धर्म। आणि हा जो आहे व्यवहाराने जो सांगितलेला आहे तर रत्नत्रयानी ज्यांचं शरीर हे परम पवित्र झालेलं आहे, रत्नत्रयानी ज्यांचा आत्मा परम पवित्र झालेला आहे त्यांचं शरीर देखील परम पवित्रच असतं, अशा प्रकारची भावना अंतरंगामध्ये ठेवायची आहे। आणि एवढंच नाही तर आम्हाला नुसतं एक फक्त पाण्याचं जलस्नान हाच एक प्रकार आमच्या जवळ नाही आहे। आम्ही किती तऱ्हेने शुद्ध बनू शकतो जीवनामध्ये। जलस्नानाच्या माध्यमातून तर फक्त बाह्य देहाची शुद्धी आहे आणि या सोबतच आम्हाला मंत्र स्नान, व्रत स्नान हे देखील जीवनामध्ये उपयुक्त सांगितलेले आहे। व्रतांनी देखील व्यक्ती ही तन मनानी परिष्कृत होत असते किंवा मंत्र स्नानानी सुद्धा आम्ही स्वतःला पवित्रतेचा अनुभव घेऊ शकतो। आमच्या नमोकार मंत्रामध्ये आम्ही म्हणतो अपवित्रो वा पवित्रो वा सुस्तुतो वा दुस्तुतो वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत परमात्मानं स बाह्याभ्यंतरे शुची। जो नमोकार मंत्राचं जाप करतो म्हणजेच हा मंत्र स्नानाचा प्रकार आहे। जो मंत्र स्नान करतो त्याची काया देखील परम पवित्र असते, त्याची वाचा देखील पवित्र होते। जितक्या वेळेला उच्चारपूर्वक मोठ्यानी किंवा
अंतर्जल्पपूर्वक आमच्या मनामध्ये मंत्राचं पठण सुरू राहील, तेवढी आमची वाणी सुस्पष्ट आणि पवित्र होत जाते. शेवटी वाणीला देखील अशा प्रकारे मंत्राची गरज आहे. जितके संस्कृत शब्द, जितके स्तोत्र आम्ही उच्चारू म्हणू, तितकं आमच्या या जिभेला एक वळण लागतं आणि ते वळण एक प्रकारे आम्हाला शुद्ध उच्चार सांगतं. तर अशा तऱ्हेने ही पवित्रता जिथे आहे ते आम्हाला साक्षात वंदनीय आहे. त्यानंतर अमूढ दृष्टी अंग आचार्य कुंद देव सांगणार आहे आणि अमूढ दृष्टी विषयीचा श्लोक सांगताना सांगतात. 232 नंबरची गाथा आहे. जो हवै असम्मूढो चेदासहिठी स्वभावेषु सो खलु अमूढ दिठ्ठी सम्मादिठ्ठी मुने दव्वो. जो आत्मा स्वभावेषु सर्व भावांमध्ये मूढ न होता, सर्व भाव या ठिकाणी सर्व भावांचा अर्थ परत थोडा वेगळा. देव, शास्त्र, गुरु या संबंधी 7 तत्वांविषयी, वस्तुतत्वांविषयी किंवा वस्तूच्या धर्माविषयी जो मूढ न होता यथार्थ दृष्टी ठेवतो. अमूढ दृष्टी हा शब्दच अ म्हणजे नाही, मूढ दृष्टी ज्याची मूढ दृष्टी नाही, मूर्खपणाची दृष्टी नाही. मूर्खपणाची नाही म्हणजेच विपरीत मान्यता ज्याची नाही, विपरीत दृष्टी नाही. वस्तू स्वभाव जसा आहे तसा त्याला यथार्थ प्रतिभास झालेला आहे, तशी त्याची दृष्टी बनलेली आहे. तो वास्तविकतः अमूढ दृष्टी अंगधारी जीव म्हटला जातो. जेव्हा आता जीवाला आत्मानुभूती झाली, आत्मानुभूती झाली त्याच क्षणी त्याची 7 तत्वांविषयीची विपरीत मान्यता संपली. त्याची दृष्टी जी आहे ती यथार्थ बनलेली आहे. त्याच्या जीवनामध्ये मूढता, विपरीतपणा यत्किंचित देखील उरलेला नाही. कारण विपरीतपणाचे 2 कारण आमच्या जवळ आगमानी आम्हाला दिलेले आहे. एक कारण दिलं म्हणजे मोहनीय कर्माचं मूढ बनण्याचं एक कारण दिलं. आमची श्रद्धा मूढ बनते किंवा आमचं आचरण मूढ बनतं. दर्शन मोहनीय आणि चारित्र्य मोहनीय. आता जेव्हा जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, त्यावेळेला त्याच्या जीवनातली दर्शन मोहनीय कर्म उरलेलं नाही. म्हणजे असेल, सत्ता असेल यदा कदाचित, पण उदयामध्ये ते नाही. म्हणजे अनुदय आहे. आणि जेव्हा मिथ्यात्वाचा अनुदय आहे त्यावेळेला जीव मिथ्या दृष्टी असत नाही. तो सम्यक दृष्टीच नियमपूर्वक असला पाहिजे. आणि म्हणून त्याची श्रद्धा आता बिलकुल समीचीन झालेली आहे. यत्किंचित देखील मूढता, विपरीत मान्यता, श्रद्धा त्याच्या जीवनात उरलेली नाही. म्हणून अशा कोणत्याही तऱ्हेच्या वस्तूला तो जाणेल तर तो यथार्थ रूपानेच जाणेल. म्हणून त्याची सर्व भावांमध्ये मूढ न होता यथार्थ दृष्टी ठेवतो. तो जीव निश्चयाने अमूढ दृष्टी सम्यक दृष्टी समजावा. का सम्यक दृष्टी आहे तर त्याचं एक तर 2 कारण आपण लावायची असतात. एक तर उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. उपादान कारणाच्या अपेक्षेने जेव्हा विचार केला की त्याचा आता स्वभाव भाव प्रगट झालेला आहे. त्याची जी स्वभाव म्हणजे सम्यक दर्शन हा जीवाचा स्वभाव आहे, हा त्याच्या जीवनात प्रगट झालेला आहे. त्यामुळे त्याला आता विपरीतता जीवनात काही नाही. निमित्त कारणाच्या अपेक्षेने जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आम्ही म्हणू की मिथ्यात्व कर्माचा त्याला अभाव आहे, मिथ्यात्व कर्माचा उदय नाही आणि म्हणून त्याची मान्यता आता समीचीन झालेली आहे. आणि अशी तशीही हे अंतरंग निमित्त कारण आहे. मिथ्यात्व कर्माच्या उदयात जीव मिथ्या दृष्टी होतो, हे अंतरंग निमित्त कारण आहे. आणि अंतरंग निमित्त कारणामध्ये समव्याप्ती घटित होते.
आणि हे बाह्य व्याप्ती वाल कारण आहे. या ठिकाणी दोन द्रव्यांमध्ये एका समयात असण्याचा आणि नसण्याचा अशा दोन समव्याप्ती, दोन अस्ति व्याप्ती आणि दोन नास्ति व्याप्ती सांगितल्या आहे. म्हणून जिथं मिथ्यात्व कर्माचा उदय आहे तिथं जीवाचा मिथ्यात्व भाव आहे. जिथं मिथ्यात्व भाव आहे तिथं मिथ्यात्व कर्माचा उदय अपरिहार्यपणे असणार आहे. आता हा जो जीव आत्मप्रतीती घेतो आहे याच्या जीवनात मिथ्यात्व कर्माचा उदय नाही, त्यामुळे याला मिथ्यात्व भाव नाही. मग मिथ्यात्व भाव नाही तर त्याच्या जीवनात काय आहे? श्रद्धा गुण तर आहे. श्रद्धा गुणाची जी विपरीत पर्याय आज तागायत होती ती आता पर्याय समीचीन रूपाची झालेली आहे. म्हणजे श्रद्धा गुणाचा समीचीन पर्याय त्या समयात त्याच्या जीवनात आहे. म्हणजेच सम्यक दर्शनाची त्याला प्राप्ती झालेली आहे. आणि असा हा जीव कुठल्याही पदार्थाविषयीची अयथार्थ मान्यता ठेवत नाही. विपरीत मान्यता त्याची असत नाही. म्हणून वस्तुतत्वाचं, वस्तुस्थितीचं त्याला आकलन पूर्णपणे झालेलं आहे. आणि जेव्हा सत्य आकलित झालेलं आहे तर सत्य कसं असतं? आम्हाला फक्त वाणीचं सत्य माहिती आहे. आम्ही बोलताना सत्य बोललं पाहिजे, खरं बोला आहे आम्ही म्हणतो, पण सत्य नुसतं वाणीचंच नाही आहे. तर सत्य हे वस्तू स्वभावाला आम्ही कसं जाणतो यातही सत्य त्या ठिकाणी असणार आहे. आम्ही वाणीच्या सत्याला महत्व देतो, गैर नाही आहे, पण सर्वच तऱ्हेचं सत्य, वस्तू स्वभावाचं सत्य, नंतर बोलण्यातलं सत्य, कायेच्या माध्यमातून प्रगट होणारं सत्य, हे सगळं त्या ठिकाणी आम्हाला सत्य या परिभाषेत पाहावं लागतं. म्हणून सत्य, आणि ज्याला सत्य प्रगट झालेलं आहे, वस्तुस्थिती ज्याला ज्ञात झालेली आहे, तो कोणत्याही बाबतीमध्ये आग्रही वृत्तीचा नसतो. कारण त्याला हे माहिती आहे की सत्याला म्हणजे कोणत्याही वस्तूला दुसरी बाजू देखील असते. त्यामुळे असा तो आग्रही, उलट तो अनेकांताचा पुरस्कर्ता असतो. वस्तूमधल्या अनंत धर्मांना तो प्रतिपादन करण्याला अक्षम आहे, कारण वाणीला तेवढं बोलता येत नाही. आणि म्हणून सत्यामध्ये कधीही आग्रह असत नाही. शिवाय हे जे काही आम्हाला वस्तू स्वरूपाचं ज्ञान होणार आहे, ही काही एका दिवसामध्ये, एका जन्मामध्ये प्रगट होणारी, उपलब्ध होणारी गोष्ट नाही. सतत अनादी कालापासून हा आत्मा सत्यासाठी अन्वेषण करत आलेला आहे. हे प्रयोग त्याच्या जीवनात सुरू आहे आणि या प्रयोगामध्ये प्रयत्न आणि चुका यांच्या योग्य अशा संतुलनातून सत्याचं नवनीत आमच्या हातामध्ये पडणार आहे. चुकाही होणार आहे. काही एकदम सत्य आकलित झालं, वस्तुतत्व समजलं असं होत नाही. कारण वस्तू व्यवस्था मुळातच जटिल आहे आणि आमचा अनेकांतवाद देखील थोड्याफार प्रमाणामध्ये समजण्यासाठी कठीण आहे. त्यामुळे सत्य आम्हाला एका भवात आकलित होऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला परत परत पुरुषार्थ आणि त्याच्यामधल्या चुका आणि त्या चुकांची दुरुस्ती ही सगळा प्रकार आम्हाला करावा लागेल. आणि मग कुठे हे सत्याचं नवनीत आमच्या हातात मिळणार आहे. आम्हाला वाटतं आमचा आगम सत्य आहे, मग आम्ही आगमातलं वाचतोय तर आम्ही सत्यच वाचतो आहे की नाही वाचत आहे? प्रश्न आमचा संयुक्तिक आहे आणि असा प्रश्न आमच्या मनात उठायलाही पाहिजे. परंतु लक्षात घ्या, हे द्रव्य सत्य निश्चित आहे. आगमामध्ये जे सांगितलं ते सत्यच आहे आणि सत्यच आहे. परंतु त्या सत्याची प्रतीती जोपर्यंत आम्हाला येत नाही तोपर्यंत आमच्यासाठी सत्याचंच अन्वेषण आम्हाला करावं लागणार आहे. आगम सत्य आहे, त्याच्या आधारे ते एक दीपस्तंभाप्रमाणे आम्हाला मार्गदर्शक आहे. त्याच्या आधारे
आम्हाला स्वतःचं सत्य आम्हाला शोधावं लागणार आहे. दुसऱ्याच्या हातामधला दीपक आमच्या उजेडासाठी आम्हाला कार्यकारी नाही. अंधेरी रात्र आहे. एक शिष्य हातामध्ये दिवा घेऊन चाललेला आहे. गुरु त्याचा दिवा विझवून टाकतात. शिष्य म्हणतो की तुम्ही माझा दिवा का विझविला? गुरु म्हणतो, हा उधारीचा दिवा तुला पथ प्रदर्शनासाठी उपयोगी नाही. अत्तो दिवो भवो, तू तुझा दीपक बन आणि त्या दीपकामध्ये तुझं जे काही अन्वेषण होईल, तुझी जी काही वाटचाल होईल, तुला जे काही सत्य समजेल, ते सत्य खरं सत्य आहे. दुसऱ्यांच्या उजेडामध्ये कधीही आमचं सत्य आम्हाला सापडू शकत नाही. त्याचा आधार आम्ही जरूर घेऊ, पण जोपर्यंत त्या शब्दांना प्रतीतीची जोड भेटत नाही, तोपर्यंत ते आमच्यासाठी सत्य नाही. म्हणून आम्हाला रेडीमेड सत्य नको आहे. म्हणून सत्य हे परात नाही, शास्त्रात नाही, किंवा दुसऱ्या व्यक्तीमध्ये पण नाही. तर सत्य आहे कुठे? सत्य शेवटी आमच्या अनुभवात आहे. आणि अमूढ दृष्टी अंग आम्हाला हेच सांगतं की तुझ्या सत्याचं तू अन्वेषण कर. शास्त्राचा आधार घे, पण शास्त्राचा आधार तुला तात्पुरता सहारा देऊ शकणार आहे. शेवटी तुझे प्रयत्न तुलाच करावे लागणार आहे. भावार्थ पहा. टीकाच आहे पहिल्यांदा. निश्चयाने सम्यक दृष्टी टंकोत्कीर्ण न्यायक स्वरूप असल्यामुळे, आचार्यांचे शब्द कॉमन आहे, आणि असा हा असल्यामुळे सर्व भावांमध्ये मोहाचा अभाव झाल्या कारणाने. या ठिकाणी मोह जो घ्यायचा आहे हा शब्द, हा दर्शन मोहनीयासाठी पर्टिक्युलर वापरायचा आहे. दर्शन मोहनीय कर्म 3 प्रकारचे आहे. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. यापैकी सर्वप्रथम आम्हाला तर उपशम सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. अनादि मिथ्या दृष्टीला सर्वप्रथम कोणतं सम्यकत्व प्राप्त होतं? तर उपशम सम्यकत्व प्राप्त होतं. म्हणजे मोहनीय कर्माचा यत्किंचित देखील तिथे उदय नसतो. निर्मल सम्यकत्व जे सिद्धांना आहे तसं सम्यकत्व या जीवाला प्रथमतः प्राप्त होतं. भलाई नंतर या मिथ्यात्वाचे 3 खंड पडतात. मग कदाचित सम्यक प्रकृतीचा, कदाचित सम्यक मिथ्यात्वाचा उदय संभवतो. सम्यक प्रकृती ही आमच्या श्रद्धा गुणावर पूर्णतः आवरण टाकू शकत नाही. सम्यक प्रकृती आमच्या श्रद्धेला चल मल अगाड दोष उत्पन्न करते. आमच्या श्रद्धेमध्ये ही दोष उत्पन्न करते, पण आमचं सम्यकत्व मात्र त्या ठिकाणी अबाधित रूपाने राहू शकतो. विपरीत मान्यता आमची राहत नाही. म्हणून मोहाचा अभाव झाल्या कारणाने अमूढ दृष्टी असतो. त्याची दृष्टी आता साफ झालेली आहे. जणू काही त्याच्या डोळ्यामध्ये अंजन टाकले गेलेलं आहे, आणि जी कालीमा होती, किट्टीमा होती, ही पूर्णतः निघून गेली आहे. अतएव त्याला मूढ दृष्टीमुळे होणारा बंध न होता निर्जराच होते. सम्यक दृष्टी सर्व पदार्थांचं स्वरूप यथार्थ जाणतो. रागद्वेष मोहाच्या अभावामुळे कधीही अयथार्थ दृष्टीने पाहत नाही. आता त्याची 7 तत्वांविषयी जीवादी प्रयोजनभूत तत्व सरधे तिन माही विपर्ययत्व. विपरीतपणा त्याच्या जाणण्यामध्ये नाही. चारित्र मोहाच्या उदयाने जे काही इष्टानिष्ट भाव उत्पन्न होतात, त्यांना उदयाची बलवत्ता समजून अंतरंगामध्ये हेय समजतो. दर्शन मोहनीय गेलं, पण चारित्र मोहनीय तर आहे. त्यामुळे वस्तूमध्ये इष्ट अनिष्ट कल्पना त्या भूमिकेनुसार होतेही आहे. चारित्र मोहाच्या प्रत्याख्यानावरणाचा उदय आला
वस्तू त्याला इष्ट अनिष्ट वाटते आहे, हवीशी पण वाटते आहे, सोडावशी पण वाटते आहे. पण असं असताना देखील उदयाला तो उदयरूप समजतो, तो जीवाचा स्वभाव आहे असं तो मानत नाही. पर्यायी मध्ये विकार झालेला आहे, पण स्वभावामध्ये विकार नाही, ही त्याची मान्यता अगदी दृढ मूल असते. म्हणून अंतरंगामध्ये तो हेय समजतो आणि म्हणून त्या भावाचा करता होत नाही. अतएव मूढ दृष्टीने होणारा बंध ज्ञानीला होत नाही, परंतु निर्जराच मात्र होते. कर्म प्रकृती रस देऊन नाश पावते, म्हणजे निर्जराच झाली. पूर्वबद्ध कर्माचा उदय आला, चारित्र मोहन याच्या उदयात म्हणजेच, आणि त्याचं फळ प्राप्त झालं, पण त्या फळाशी हा तन्मय झाला नाही, एकाकार रूपाने परिणत झालेला नाही. परिणाम फक्त कर्माचा उदयाला फळ दिलं आणि नवीन कर्म न बांधता ते कर्म खऱ्या अर्थाने निर्जरेला प्राप्त झालं. म्हणून जो अनात्म भावामध्ये कधी व्यामुग्ध होत नाही, तो अमूढ दृष्टी जीव आहे. जो यथार्थ दृष्टीवाला आहे, देव शास्त्र गुरु संबंधी जो यथार्थ निर्णय करतो, भगवंतांची ज्ञान पर्याय जगतातील अनंत द्रव्यांना उत्पाद व्यय सहित एका समयात जाणते. एवढाच आमचा सर्वज्ञतेवर विश्वास आहे की वितराग भगवान आहे आणि वितराग भगवंतांची प्रति समय होणारी केवल ज्ञान पर्याय ही देखील अनंत द्रव्यांना त्यांच्या अनंत गुण आणि अनंत पर्यायी सह एका समयामध्ये जाणण्याला समर्थ आहे. आणि त्या सर्वज्ञतेचा निर्णय करणारं आमचं ज्ञान हे कसं आहे? आमचं ज्ञान देखील स्वभावानी सर्वज्ञ स्वभावी आहे. म्हणजे त्या भगवंतांच्या सर्वज्ञतेचा निर्णय करणारं किंवा माझ्यामध्ये देखील भावी काळात अशी सर्वज्ञता पर्याय व्यक्त होण्याची योग्यता आहे असं निर्णय करणारं आमचं ज्ञान हे देखील किंवा आमचा आत्मा हा देखील आजही अशुद्ध अवस्थेत देखील सर्वज्ञ स्वभावी आहे. सम्यक दृष्टीची उपण श्रुतज्ञानाच्या माध्यमातून सर्वज्ञतेला यथार्थ जाणतो, निर्णय पण करतो, आणि ज्यांनी न्यायक तत्वाला यथार्थ जाणले त्यांनी संपूर्ण तत्वाला यथार्थ जाणलेला आहे. म्हणून जो एकाला जाणतो तो सर्व श्रुताला जाणतो. आचार्यांनी भगवंत कुंदांनी ही गाथा आमच्या समोर ठेवलेली आहे की जो एकाला जाणतो तो सर्व संपूर्ण श्रुताला जाणतो. अशा तऱ्हेने ही अमूढ दृष्टी सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये असते. यावर अमृतचंद्र आचार्य पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये लिहितात, लोके शास्त्राभ्यासे समयाभासे च देवता भासे नित्यमपि तत्वरुचिना कर्तव्यमूढ दृष्टित्वम. लौकिक व्यवहारामध्ये, खोट्या आगमामध्ये, शास्त्राभ्यासे म्हणजे खोटा आगम, समयाभासे म्हणजे खोटा धर्म, आणि देवता भासे आणि खोट्या देवांबाबत तत्वरुची संपन्न सम्यक दृष्टी विपरीत मान्यता ठेवत नाही आणि अज्ञान रहित निकोप मान्यताच म्हणजे मूढ दृष्टी त्याची अजिबात नसते आणि तो योग्य तऱ्हेचीच मान्यता जीवनात या सर्व वस्तूंविषयी, कशाविषयी तर शास्त्र, समय आणि देवता, देवता म्हणजे देव, यांच्या बाबत त्याची समीचीन मान्यता असते. जगामध्ये आम्ही जे काही खोटं वागतो किंवा आमची मूढ दृष्टी जी होते ती का होते, तर रत्नकरणमध्ये श्रावकाचार मध्येच एक कारिका त्यांनी ठेवलेली आहे पाखंडी मूढतेच्या संबंधामध्ये की भयाशा स्नेह लोभाश्च कुदेवा गमलिंगिनाम.
पाषंडिणां पुरस्कारो ज्ञेयं पाषंडी मोहनम. भय, आशा, स्नेह आणि लोभ या 4 गोष्टींमुळे आमची वस्तुतत्वाला जाणण्याची यथार्थ दृष्टी बनत नाही. भय आहे, भयाच्या पोटी आम्ही विपरीत जाणू शकतो. भयाशा, आशा, स्नेह आणि लोभ. जर आम्हाला अतिशय मोह आहे, त्यावेळेला देखील आम्ही विपरीत जाणतो किंवा विपरीत बोलतो. आणि म्हणून या गोष्टी देखील आम्हाला जीवनातून वर्ज कराव्या लागणार आहे. रत्नकरण शावकाचार मध्ये अमूढ दृष्टी अंगाचं स्वरूप सांगताना समंत भद्रदेव म्हणतात, कापते पती दुःखाणाम कापतस्ते संमती असंपृक्तिरनुत्कीर्ती रमूढा दृष्टीरुच्यते. कापथ, का म्हणजे खोटा, पथ म्हणजे मार्ग. का पथे पथी दुःखाणाम, मिथ्या धर्माभास रूप प्रवृत्तीमध्ये किंवा मिथ्या मार्गामध्ये रत पुरुषांमध्ये त्यांना मनाने चांगलं म्हणणं, कायनी त्यांचा सत्कार करणं आणि वचनानं स्तुती करणं ही मूढपणाची दृष्टी आहे. आणि सम्यक दृष्टीला अशा प्रकारचा मूढपणा जीवनात असत नाही. तो कधीही मिथ्या मार्गामध्ये रत असणाऱ्या पुरुषांना चांगलं म्हणणार नाही, त्यांची वाणीनी स्तुती करणार नाही, कायेनी देखील त्याला चांगलं म्हणणार नाही. तर अशा तऱ्हेची भावना ही सम्यक दृष्टी जीवांच्या ठिकाणी असते. लोकमूढता, देवमूढता, गुरुमूढता, शास्त्रमूढता यांचा सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये अभाव आहे. आणि या संबंधात विशेष पाहायचं असेल तर आम्ही रत्नकरण शावकाचार बघू शकतो. या सगळ्या मूढता त्या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि आत्मस्वरूपाविषयी विपरीत मान्यतेत आता निश्चयने पहा काय आहे की आत्मस्वरूपामध्ये विपरीत मान्यता नसणे, शुभ रागात, व्यवहार धर्मात न अडकणं. आणि हा निश्चय अमूढ दृष्टी काय आहे तर निश्चयाने आत्मस्वरूपावर प्रगाढ श्रद्धा असणं, कुठल्याही तऱ्हेने चलित न होणं, हे निश्चय अमूढ दृष्टीपणाचं लक्षण आहे. आणि या गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनामध्ये करायचा असेल तर आम्हाला देखील या भवात तरी आता कुठल्याही तऱ्हेच्या मूढतेला आम्हाला बळी पडायचं नाही. आम्हाला खऱ्या देवाचं स्वरूप यथार्थ समजलंच पाहिजे. आगमाच्या माध्यमातून पहिले आम्ही ते सगळं स्वरूप समजून घेतलं पाहिजे की देव कसे असतात. पहिल्या दुसऱ्या भागामध्ये आम्ही देवाची व्याख्या सांगताना, अरहंतांची व्याख्या सांगताना 3 विशेषणं आम्ही दिली, वितरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशिता. याशिवाय देवपणा कुठेही संभवू शकत नाही, हा प्रगाढ विश्वास अंतरंगामध्ये ठेवणं. शास्त्र कसं असलं पाहिजे तर शास्त्र हे आप्तांनी सांगितलेलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये एका शास्त्रात अलग कथन, दुसऱ्या शास्त्रात अलग कथन, अशा तऱ्हेचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं कथन असं शास्त्रामध्ये कुठेही असता कामा नये. आणि शास्त्र हे प्रत्यक्ष आणि परोक्ष दोन्ही प्रमाणांनी यथार्थ असायला हवं. तर असं हे शास्त्र हे जीवनामध्ये खरं शास्त्र आहे. जे वितराग प्रणीत आहे तेच खरं शास्त्र असणार आहे. आणि तिसरं, गुरूंविषयी देखील आमच्या अंतःकरणामध्ये कुठेही विपरीत मान्यता नको. आम्हाला असं वाटतं की गुरु सेवा केली तर आम्हाला भरपूर पैसा मिळतो. आज आमची मान्यता ही झालेली आहे की आम्ही शांतीधारा केली तर आम्हाला भरपूर पैसा मिळतो किंवा आमचं जीवनात चांगलं होतं, किंवा आम्ही गुरूंच्या सेवेत राहिलो तर आमचा सगळा जगाचा उद्धार होतो. म्हणजे लौकिक कामणे पोटी जर आम्ही गुरूंच्यावर अशी श्रद्धा ठेवत असू तर आमच्या मनामध्ये अजूनही कुठेतरी आमची श्रद्धा डामडोल आहे. गुरु तर कसे आहे की जे विषयासक्त चित्ता विषयाशा वशाती तो निरारंभो परिग्रहा ज्ञान ध्यान तपो रक्त. ज्ञान ध्यान आणि तपामध्ये जे अनुरक्त आहे, विषयांपासून
अत्यंत दूर आहे. कुठल्याही तऱ्हेचा आरंभ आणि परिग्रह ज्यांच्या जीवनात नाही ते खरे गुरु आहे. आणि या गुरूंविषयी आमच्या अंतःकरणामध्ये अकाट्य विश्वास असला पाहिजे. आम्हाला देखील कधी असं गुरुपद जीवनात धारण करता येईल या गोष्टींनी आमचं सर्व जीवन आम्ही बघायला पाहिजे. तर अशा तऱ्हेने हा अमूढ दृष्टी अंग आपण या ठिकाणी बघितलेला आहे. असा हा प्रयोग देखील आम्ही जीवनामध्ये करू शकतो. यानंतर मला वाटते उपगुहन अंगाचं स्वरूप आपण उद्यालाच बघूया. आज आपण इथेच थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. यावर कुणाला काही प्रश्न असेल